त्यांच्या रूपाने मी असं मानतो की सगळी भक्ती मार्गाची संत परंपरा या ठिकाणी उपस्थित आहे, तिला वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महानुभाव आणि भर पावसातही इथे स्थिर बसण्याचा प्रयत्न करणारे माझे देशवासी भावा बहिणींनो, मी इथे येऊन काही सांगावं असा माझा अधिकार नाही, पण अधिकारी लोकांची आज्ञा ही पाळायची असते। आपल्या संस्कृतीचीही ती शिकवण आहे आणि आमच्या संघातही तो संस्कार असल्यामुळे महाराजांनी आज्ञा केल्यावरून ती परंपरा जे काही बोलवते ते मी बोलणार आहे। हा 171वा सप्ताह आहे आणि आपापल्या आयुष्यात नियमाने करणारे लाखो लोक आपण सगळे इथे आहोत। आपण जे करतो आहोत ते काय करतो आहोत याचं महत्त्व समजलं तर ते आणखी खूप चांगलं आणि जास्त फळ, त्वरित फळ देणार होईल। सामान्यतः अशी समजूत असते चुकीच्या शिक्षणामुळे की देवाची भक्ती करणं हे केवळ देवाचंच काम आहे, म्हणजे देवाकरताच काम आहे। देव दया करेल तर फक्त आपलंच भलं होईल। परंतु आपल्या देशाची परंपरा असं सांगत नाही। आपण देहाने जगतो, आपलं शरीर मन बुद्धी आहे, त्यांचा मिळून आपला हा देह बनतो आणि त्याच्यामुळे त्या देहाला आपण नाव देतो, ते नाव आपलं आहे असं समजून जगतो। देहाबरोबर ते नावही जातं, पण आयुष्यभर तो देह सुखात राहावा म्हणून मनुष्य परिश्रम करतो। तसं आपण हेही पाहतो, ऐकून तर सर्वांनाच माहिती आहे की मनुष्य समाज सुखी व्हावा सगळ्या विश्वातला किंवा आपल्या देशातला, याच्याकरताही लोक प्रयत्न करतात। आणि हे आजची गोष्ट नाही आहे, हे जेव्हापासून माणूस पृथ्वीवर आहे तेव्हापासून चालू आहे। मनुष्य आपल्या सुखाकरता आणि समजदार माणसं सर्वांच्या सुखाकरता प्रयत्न करतात। पण या जगाच्या पाठीवर एक देश, केवळ एक देश असा आहे ज्यात लोकांनी ओळखलं की देव सुखी करायचा असेल, देह सुखी करायचा असेल किंवा देशही सुखी करायचा असेल तर पहिल्यांदा देव प्रसन्न झाला पाहिजे। कारण देह चालतो ही त्याचीच इच्छा आहे, देश चालतो ही त्याचीच इच्छा आहे, जग चालतं ते त्याच्या इच्छेने चालतं। त्या देवाला स्वतःमध्ये ओळखावं, त्या देवाला सर्वांमध्ये ओळखावं। मनामध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आणि जगामध्ये देव पाहून आपण देव समोर उभा राहिल्यावर त्याच्याशी जसं वागू तसं सर्वांशी वागावं, तसं स्वतःशीही वागावं। देह ही देवाचं मंदिर आहे आणि जनात सुद्धा जनार्दन आहे। हे जीवन जगताना कष्ट परिश्रम झाले तरी त्यापासून सुख मिळतं आणि जो स्वार्थाकरता जगतो त्याला सुख मिळालं तरी त्याचं दुःखच होतं। कारण सुखाची हाव पूर्ण कोणाची होते? आगीला तृप्त करायला आगीमध्ये तूप टाकलं तर आग आणखीन भडकते, कितीही तूप टाका आग तृप्त होत नाही। तशी ही जी मनातली सुखाची इच्छा तृष्णा आहे ती कधीही तृप्त होत नाही।
मी संयमात राहायचं आणि लोकांकरता कष्ट करायचे, हे खरं सुखाचं जीवन आहे. कारण सर्वांमध्ये एकच सत्य आहे. आपण साईबाबांच्या शिर्डीत बसलो, त्यांचा आदेश आहे सबका मालिक एक. पण हे बुद्धीने विचार करून त्यांनी सांगितलेलं नाही. ते फार थोर साहित्यिक होते म्हणून हे सूत्रवाक्य त्यांच्या तोंडून बाहेर पडलं नाही. आमच्या देशातल्या सर्व आध्यात्मिक परंपरांच्या संतांनी, प्रवर्तकांनी, आचार्यांनी, ऋषीमुनींनी सर्वांनी हे सांगितलं. ते प्रत्यक्ष खातरजमा करून याची प्रचिती घेऊन सांगितलं. आणि ती प्रचिती घेणं हे आपल्या आयुष्याचं सर्वोच्च ध्येय आहे. सर्व सुटलं तरी चालेल, देव सुटता कामा नये. आपल्या परंपरेचं एक संस्कृत सुभाषित आहे, त्यजेद एकम कुलस्यार्थे. कुटुंबाच्या भल्याकरता एकाला सोडायला हरकत नाही, त्याचा त्याग करायला हरकत नाही. ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. गावाच्या हितासाठी कुटुंबाचा बळी द्यावा लागला तर द्यावा. ग्रामम जनपदस्यार्थे. संपूर्ण समाजाकरता एका गावाने त्याग केला तर ते चांगलं. आणि आत्मार्थम पृथ्वीम त्यजेत. हा जो आत्मा म्हणतात, जो परमात्माच आहे, एकच आहे, तो मिळवायचा असेल तर सगळं सोडावं. म्हणून आपल्याकडे संन्याशांची, ऋषीमुनींची, भिक्खूंची, श्रमणांची परंपरा सुरू झाली. आता हे सर्वांना नाही करतायत, कठीण असतं. संसाराचे पाश तोडणं, सुखाची हाव सोडणं आणि स्वतःला देवाकरता वाहून घेणं. परंतु या मार्गावर 2 पावलं का होईना सगळी मानवजात जर अग्रेसर झाली तर किती कल्याण होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. असा विचार करून जगातले सगळे लोक चालायला लागले तर पर्यावरणाचा प्रश्नच राहणार नाही. छोट्या छोट्या कारणावरून आपसातली जी भांडणं जगात चालतात ती सगळी मिटून जातील. प्रत्येक जण विचार करेन मी माझं भलं करील, माझ्या भल्यात सर्वांचं भलं साधलं पाहिजे तरच करील. तथागतांचा आदेश आहे, कुशलस्य उपसंपदा असं त्यांनी म्हटलं. उपसंपदा म्हणजे पोटाला मिळवायचं, कुटुंबाला मिळवायचं. पण ते मिळवायचं कसं? कुशलस्य, कुशलतेनी. कुशलता कोणची? आपल्याला जे पाहिजे ते मिळवताना दुसऱ्यांना जे पाहिजे ते त्यांच्यापासून हिरावून घ्यायचं नाही. गीतेमध्येही आलाच योग कर्मसु कौशलम म्हटलंय. तुम्ही योग करा, तुम्ही परमेश्वराशी स्वतःला जोडा. किंवा दुसरा अर्थ काढता येतो, तसा नाहीये पण काढता येतो. आपला योगक्षेम चालवा, पण कसा चालवा? कर्मसु कौशलम. कुशलतेने कर्म करा. आणि कुशलता कोणची? दुसऱ्याला त्रास न देता स्वतःचं जीवन चालवायचं. कमीत कमी इतकं तरी करू शकतो माणूस. तसा तो चालला पाहिजे. म्हणून त्याला आठवलं पाहिजे की आपण जगतो, एकमेकांना वेगवेगळे दिसतो, वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी रूप आहेत, अनेक पंथ संप्रदाय आहेत, अनेक जाती आहेत, अनेक सगळ्या गोष्टी आहेत. एकापेक्षा दुसरी वेगळीच आहे, कधी कधी विरोधी सुद्धा आहे. पण असं असलं तरी सर्वत्र हरी भरला आहे. म्हणून दुसऱ्याला, आपल्याला जे स्वतः करता वाईट वाटतं तसं दुसऱ्या करता वागू नये. प्रेमाने राहावं, एकोप्याने राहावं, एकांतामध्ये आत्मा जाणून घ्यावा आणि लोकांतामध्ये सेवा परोपकार करत जीवन घालवावं. ही साधी गोष्ट सर्वांना शिकवायची. म्हणून काही लोक सगळं सोडतात. सगळं सोडून त्याची प्रचिती घेतात. मग ते परत काय येतात हो? त्यांना जर देव भेटला तर देवाकडेच का नाही राहत? तर देव भेटून नुसतं चालत नाही. देवाच्या जे मनात आहे ते करावं लागतं आणि ते करतात, स्वभावाने करतात. बुडती हे जन देखावे ना डोळा, अशी त्यांची स्थिती असते.
म्हणून ते परत येऊन या संसाराच्या मायाजाळात प्रपंचाची दुःख भोगत राहायचं त्यांना काहीही कारण नाही. तरी पण मनुष्य रूपाने जन्म घेतात. जीवनात पुन्हा एकदा ती प्रचिती आपल्या तपस्येने प्राप्त करतात आणि सर्व लोकांना संदेश देतात की असं चाला. हा संदेश ज्यांनी घेतलाय आणि ज्यांनी लोकांना दिलाय आणि त्यांची अशी संदेश देण्याची परंपरा अखंड चालू आहे. व्यक्तींच्या रूपाने, अनेक पंथ संप्रदायांच्या रूपाने, अनेक मतांच्या आधाराने. असा एकमात्र देश आपला भारत देश आहे. भारत देश जगात या करता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भारताला मोठं होऊन करायचं काय? भारत कशा करता महाशक्ती झाला पाहिजे? अमेरिका महाशक्ती झाली तर काय करते? ठिकठिकाणचा व्यापार जास्तीत जास्त आपल्या कब्जात कसा येईल याचा प्रयत्न करते. चीन महाशक्ती झाला तर काय करतो? आजूबाजूचे देश स्वतःच्या घशात कसे घालता येतील याचा प्रयत्न करतो. शेजारी भारत देश आहे, त्यांनी आपल्याला बुद्ध दिले, त्याचे उपकार नाही मानत, तो मोठा होऊ नये याच्यासाठी वर झाकण ठेवायचा प्रयत्न करतो. असं महाशक्ती भारताला व्हायचं नाहीये. भारत हा जगाला धर्म देण्याकरता आहे आणि धर्माची साधी सोपी सरळ व्याख्या सांगितली महाराजांनी. परहित सरित धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. पुण्य पर उपकार, पापते परपीडा. मूळ संस्कृत वाक्य महाभारतात आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. एकच अर्थ. व्यास मुनींच्या काळात तेही तेच बोलले. रामचरितमानसात तुलसीदासांनी तेच सांगितलं आणि इकडे दूर महाराष्ट्रात झाले तुकाराम महाराज, त्यांनी तेच म्हटलं. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत, कच्छ पासून आसाम पर्यंत जो कोणी संत झाला, संन्यासी झाला, भिक्खू झाला, श्रमण झाला, मुनी झाला, ऋषी झाला, त्यांनी सारांश रूपाने हेच सांगितलं. आपल्या या विविधतेने नटलेल्या इतक्या प्रकारच्या लोकांनी, इतक्या प्रकारच्या मतसंप्रदायांनी, इतक्या प्रकारच्या जाती उपजातींनी, इतक्या प्रकारच्या हवामानाने, खाण्यापिण्याच्या रीतिरिवाजांनी नटलेला हा भारत देश एक भारत म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण काय? हा संदेश. हा संदेश जगाला देण्याकरता भारत समर्थ झाला पाहिजे. भारत मोठा झाल्यावर दुसऱ्या देशांवर सेना पाठवून त्यांना जिंकून त्यांना जबरदस्तीने वारीला यायला भाग पाडणार नाही. कारण आदेश आहे कुशलस्स उपसंपदा. दुसऱ्यांना धक्का न लावता आपलं हित साधणे. मग भारत हे कसं करेल सगळ्या जगासाठी? भारत सगळ्यांना आपल्या प्रेमाने, आत्मीय मित्रतेने जोडेल आणि स्वतःच्या उदाहरणाने शिकवेल. सांगेल नंतर, करून दाखवेल पहिल्यांदा. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. विनोबा म्हणतात, आधी केले मग सांगितले. पण मी असं मानतो की आधी केले आणि मगही केलेच. आवश्यकता होती तेव्हा फक्त सांगितले. हे खरं वागणं आहे. या वागण्याचं उदाहरण आपलं सगळ्या जगापुढे आलं पाहिजे. याच्याकरता हा सगळा खटाटोप चालतो संतांचा. आणि म्हणून तुम्ही पहा आपल्या देशाचा इतिहास. जेव्हा जेव्हा आपल्या देशाला संघर्षातून स्वातंत्र्य मिळवून देणारे लोक झाले, आपल्याच लोकांशी संघर्ष करून समाजाची सुधारणा करणारे लोक झाले, समाजाला नित्य नवेद प्रबोधन देणारे लोक झाले, त्या कालखंडापूर्वी संतांनी समाज जागरण केलं आणि नंतर हे लोक झाले. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सापडेल.
आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराजांपासून ही जी परंपरा प्रवर्तित झाली ती अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण महाराष्ट्रावर होण्यापूर्वी झाली. पुढे येणारा काळ ओळखून अगोदरच व्यवस्था केली ज्ञानेश्वर महाराजांनी. खिलजींनी नर्मदा ओलांडाच्या आत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि पुढच्या सगळ्या कठीण काळामध्ये या संत परंपरेने भारताचा धर्म टिकवून धरला आणि त्यामुळे पुढे शिवाजी महाराज झाले आणि त्यांना अत्यंत सुयश त्यांच्या स्वतःच्या त्यागातून मिळालं. आपण जे करतो त्याचा पाया हे अध्यात्म आहे, ही भक्ती आहे. अध्यात्म फार गहन आहे, पण या कलियुगात आपल्या सर्वांसाठी सरळ सोपा सहज आचरण्याचा, कुठे जंगलात जावं लागत नाही, हिमालयात जावं लागत नाही, उत्तम गृहस्थ जीवन घालवता घालवता सहज आत्मप्राप्ती होते असा हा मार्ग संतांनी सांगितला. त्याच्या जोरावर आपण तगलो. ती या भक्तीची शक्ती आणि युक्ती सर्व जगाला देण्याकरता भारत देशाचं प्रयोजन आहे आणि त्या भारत मातेचे पुत्र म्हणून आपलं ते जीवन कर्तव्य आहे. हे जीवन कर्तव्य ज्यांना पार पाडायचं असेल त्यांना आपल्या या आध्यात्मिक मुळाचा शोध घ्यावा लागेल. प्रयत्न करून जितकी करता येईल तितकी त्याची साधना करावी लागेल. ती सहज कशी करावी याचं सुलभ मार्गदर्शन या संतांच्या सगळ्या शिकवणुकीच्या आचरणातून अनुसरणातून होतं. म्हणून तसं पाहाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाजात काम करतो. तिथे काही मंत्र वगैरे नसतात, आरती वगैरे नसते, मूर्ती नसते. खेळ खेळतो आम्ही धुळीमध्ये, लहान मुलं खेळतात तसे व्यायाम करतो. परंतु त्यातून सेवा करणारे लोक निघतात आणि आम्ही अशा कार्यक्रमांमध्ये मुद्दाम जातो. कारण काय तर ते करण्याकरता जिथून बॅटरी चार्ज होते तिथे जावं लागतं. मध्ये मध्ये सगळ्यांना जावं लागतं. ज्यांना खरोखर प्रामाणिकपणाने निस्वार्थ बुद्धीने सेवा करून हा काळ आणायचा आहे की जगातली सगळी मानवजात एक कुटुंब म्हणून नांदेल, त्यांना भारताचं उत्थान घडवावं लागेल. आणि ज्यांना ज्यांना भारताचं उत्थान घडवावं लागेल त्यांना भारताच्या या मुळापाशी परत यावंच लागेल. या बुद्धीने मी या कार्यक्रमात आलो आहे आणि म्हणून मला काही उपदेश वगैरे करायचा नाही, मार्गदर्शन करायचं नाही. मी तर संतांच्या वाणीतून घेण्यासारखं घेऊन आपलं काम नीट व्हावं याच्याकरता जी शिदोरी पाहिजे ती शिदोरी गोळा करणारा एक माणूस आहे. त्या शिदोरीचे कण गोळा करण्याकरता मी इथे आलो. ती मला मिळाली. महाराजांच्या वचनातून जशी मिळते तशी इतक्या श्रद्धेने हे सर्व पिढ्यानुपिढ्या सतत करणाऱ्या तुम्हा सर्व जनता जनार्दनाला पाहूनही मिळते. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझा श्रद्धायुक्त अंतःकरणाने विनम्र नमस्कार करून माझे 4 शब्द मी संपवतो. नमस्कार.